नमस्कार. आज आपण थायलंडमधील एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत आहोत. तुम्ही बघू शकता की माझ्या आजूबाजूला जगभरातले पर्यटक आहेत. काही इथे उभं राहून फोटो काढतायत, काही व्हिडिओ घेत आहेत, तर काही लांबून फक्त हे ठिकाण पाहण्यासाठी म्हणून इथपर्यंत आलेले आहेत. या ठिकाणाचं नाव आहे डेथ रेल्वे. नाव जरी ऐकलं तरी अंगावरती काटा उभा राहतो. थायलंडमधील कांचनाबुरीमधील क्वाय नदीवरती हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. हा पूर्ण चालत जाऊन मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर देखील दाखवते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बांधलेला हा रेल्वे मार्ग आहे. दुसरं महायुद्ध ज्याबद्दल आपल्याला इतकंच माहिती आहे की ते अत्यंत विनाशकारी होतं. आपण अशी काही विदारक छायाचित्र पाहिलेली आहेत. आपण जी पुस्तकं वाचली त्या पुस्तकांमधून, त्या कथांमधून ते किती भयानक होतं त्याची कल्पना आपल्याला आहे. दुसरं महायुद्ध इतिहासातील सर्वात मोठं प्राणघातक युद्ध होतं, ज्याने जगाला केवळ मृत्यूच नाही तर मोठ्या आर्थिक संकटाची देणगी दिली. थायलंडमधील या जागेवर दुसऱ्या महायुद्धाच्या खाणाखुणा आपल्याला आजही पाहता येतात. थायलंड ते ब्रह्मदेश असा 415 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग त्यावेळेस तयार करण्यात आला. आताचा जो म्यानमार त्यावेळेचा ब्रह्मदेश, या ब्रह्मदेशामध्ये तेव्हा ब्रिटिश राजवट होती आणि या ब्रिटिशांवरती जपानी सैन्यांनी हल्ला केला, तिथे कब्जा मिळवला. तिथे कब्जा मिळवल्यानंतर जे जपानी सैन्य ब्रह्मदेशात होतं त्यांना शस्त्रसाठा करणं किंवा अन्नपुरवठा करणं हे खूप जिकरीचं काम होतं आणि ब्रह्मदेशात जाण्यासाठी डायरेक्ट असा कुठला मार्गच नव्हता. थायलंड थ्रू तिथे जावं लागत होतं आणि त्यामुळेच थायलंडच्या मदतीने हा जो रेल्वे मार्ग आहे तो तयार करण्यात आला. जवळपास 1,80,000 इतके आशियाई नागरिक दिवस रात्र हा रेल्वे मार्ग तयार करण्याचं काम करत होते. आणि फक्त इतकंच नाही तर मित्र राष्ट्राचे जे बंदी होते, म्हणजे जे युद्ध कैदी होते, ते जवळपास 60,000 युद्ध कैदी जपानी लोकांनी त्यांनासुद्धा हे काम करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं फक्त हा रेल्वे मार्ग तयार करण्याचं काम करत होते आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे हे मोठमोठे डोंगर होते, त्यावेळेस हे पूर्ण जंगल होतं. त्या जंगलातून रस्ता तयार करणं किंवा ह्या नद्या, अशा मोठमोठ्या नद्या, त्यांच्यावरती हे पूल बांधणं हे अत्यंत जिकरीचं काम आणि अत्यंत कठीण असं काम ती माणसं करत होती. आणि केवळ परिस्थितीच प्रतिकूल होती असं नाही, तर त्यातही जपानी सैनिक त्यांच्यावर अत्याचार देखील करत होते. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना अनेक दुर्धर आजाराचा सामना करावा लागला, कारण अतिशय खराब वातावरणात ती माणसं हे काम करत होते. त्यामुळे मोठमोठे त्यांना आजार जडले, त्यातही त्यांना औषधोपचार मिळाले नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्या दुर्धर आजारामुळे आपले प्राण गमावले. त्यानंतर पुरेसा अन्नपुरवठा नाही, त्यांना वागणूक चांगली दिली जात नव्हती, त्यामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. म्हणजे ह्याची परिणिती अशी झाली की जेव्हा हा रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं तिथपर्यंत जवळपास 1,20,000 लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. आणि म्हणूनच याचं नाव डेथ रेल्वे असं आहे. इथे बाजूला सिमेट्री आहे, म्युझियम आहे, तिथे ह्या इतिहासाच्या सगळ्या खुणा आपल्याला आजही पाहायला मिळतात. इथे चालताना जाणवतं की हा जो एक स्लॅब आहे ज्याच्यावरून आपण पुढे पाऊल टाकतोय, त्याच्या मागे एका माणसाने आपला प्राण गमावलेला आहे. जेव्हा याची जाणीव आपल्याला होते तेव्हा अक्षरशः आपण हादरून जातो. दुसऱ्या महायुद्धामध्ये या ब्रिजचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यानंतर जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा थायलंडनी सगळे राईट्स घेतले आणि आता आपल्याला हा जो लोखंडी ब्रिज दिसतो हा थायलंडनी बांधलेला आहे. आणि आता हा जो रेल्वे मार्ग आहे तो सुद्धा म्यानमारपर्यंत जात नाही, तर इथून पुढे नांगतोक म्हणून स्टेशन आहे तिथपर्यंतच हा रेल्वे मार्ग जातो. 1957मध्ये हॉलिवूडचा एक चित्रपट आला ज्याला 3 ऑस्कर अवॉर्ड मिळाले, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, ज्याची कथा काल्पनिक होती. इथे शूटिंगही झालं नव्हतं, पण तरीसुद्धा देश विदेशातून पर्यटक खास हा ब्रिज पाहण्यासाठी त्यानंतर इथे यायला लागले. तर अशी आहे डेथ रेल्वेची कहाणी. आज हा रेल्वे मार्ग जर बोलू शकला असता तर त्यांनी त्या भळभळत्या जखमा नक्की बोलून दाखवल्या असत्या. आजही दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी इथे एक आठवडा कार्यक्रम असतो आणि त्या सर्व लोकांचं इथे स्मरण केलं जातं. आणि इथे हे मोठं मार्केट आहे जिथे आपण शॉपिंग वगैरे करू शकतो. कसा वाटला हा ब्रिज नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.